नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे कलिंगडाविषयीची ट्रिक आज आपण बघणार आहोत. भरपूर सारे व्हिडिओज आपण बघितले आहेत, पण कलिंगड घेताना कोणत्या कोणत्या खुणा आपण बघून व्यवस्थितरित्या कलिंगड हे लाल बुंद, गोडसर आणि नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे हे आधीच बघितलं आहे. पण मला अजून एक टिप यामध्ये ऍड करावीशी वाटली म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे. तर कलिंगड घेत असताना तुम्ही सगळ्या खुणा पाहून जरी कलिंगड घेतलं तरी बऱ्याच वेळा कलिंगड मी ज्या पद्धतीने आता तुम्हाला दाखवणार आहे तसं काहीसं निघू शकतं. लाल बुंद नाही निघू शकत, पिवळसर किंवा पांढरट निघू शकतं. आता याच्या मागे कारण म्हणजे की हे कलिंगड कच्चं आहे. भले हे थोडंसं जर पिकवलेलं कलिंगड असतं तर हे नक्कीच लाल बुंद झालं असतं. पण जेव्हा तुम्ही अगदी मोठं कलिंगड घेता 3 ते 4 किलोचं कलिंगड घेता तर ते चांगलं पिकलेलं कलिंगड असतं. सो अशा वेळेस जर त्या कलिंगडचा असा पिवळट भाग पांढरट असं असेल तर समजून घ्यायचं ते नैसर्गिकरित्या पिकवलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या कलिंगडमध्ये बिया या कमी असतात ॲज कम्पेअर केमिकल युक्त कलिंगडमध्ये. त्यामुळे ते सुद्धा टेस्ट करून घ्यायची. मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत हे शेअर करते, तर त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. आता असे जे कलिंगड आहेत हे तुम्हाला बाजारामध्ये 30 ते 40 रुपयाला 1 किंवा 2 सुद्धा देऊ शकतात. तर पैसे कमी आहेत म्हणून घ्यायचं नाही, तर ते अशा पद्धतीनेच निघेल. त्यामुळे चांगलं पिकलेलंच कलिंगड तुम्ही घेऊ शकता. जर नैसर्गिकरित्या पिकवलेलं ते कलिंगड असेल तर ते कापल्यानंतर तुम्ही व्यवस्थित रूम टेम्परेचर वरती जरी ठेवलं तर ते 3 ते 4 दिवस त्याला काहीच होत नाही. तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट त्या व्हिडिओ खाली आल्या होत्या, म्हणून म्हटलं की तुम्हाला हे सुद्धा अशा पद्धतीचं सुद्धा कलिंगड सांगते. तर मीडियम साईज ते मोठ्या साईजचंच कलिंगड कधीही घ्यायला हवं. अगदी छोटं जर कलिंगड घेतलं तर मेजर चान्सेस असतात की असंच निघेल, कारण ते कलिंगड कच्चं असतं. आय होप तुम्हाला ही टिप खूप आवडली असणार. चला 2 नंबरची टिप बघूया. तर आता ना ब्लँकेटचं काहीच काम नाही आहे, कारण उन्हाळा सुरू झालेला आहे. पण हे ब्लँकेट ठेवायचे म्हटलं तर बाहेरच आपण ठेवू शकत नाही, कारण बाहेर ठेवलं तर मग त्यावरती धूळ होणार. तर मग काय करायचं, कधी तुमच्याकडे एसी असेल, कूलर असेल तर मध्यरात्रीने आपल्याला थंडी वाजायला लागते ना एसी कूलर जेव्हा आपण सुरू करतो. तर अशा पद्धतीने जुन्या उशाच्या खोळीमध्ये जर तुम्ही ठेवलं आणि तुम्हाला जर ब्लँकेट लगेच पाहिजे तर तुम्ही इझिली सुद्धा घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला ठेवून द्यायचं असेल तर ब्लँकेटला ॲज अ जुन्या उशीची खोळ त्याला लावून ठेवायची, म्हणजे ॲज अ कव्हर सुद्धा होते. ब्लँकेट खराब सुद्धा होत नाही. जे काही खराब होणार आहे ते कव्हरच खराब होणार आहे आणि ब्लँकेटला जास्त कुंबट वास सुद्धा लागत नाही. पण ब्लँकेट ठेवत असताना ते स्वच्छ असं धुवून ठेवा, उन्हामध्ये कडकडीत असं सुकून घ्या आणि नंतर ते ठेवून द्या, जेणेकरून तुम्हाला नंतर आता उन्हाळा झाल्यानंतर त्याचा लगेच वापर करता येईल. ही टिप आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला 3 नंबरची टिप बघूया. तांब पितळीची भांडी कशी स्वच्छ करायची त्याची टिप आहे. ही जी टिप आहे ही इमर्जन्सीला तुम्ही करू शकता. अगदीच तुमच्या घरी लिंबू नसेल, मीठ नसेल, काहीच नसेल, अशा वेळेस तुम्ही हे करू शकता. पितांबरीची पावडर संपली असेल तर मग हे सोपं हॅक तुम्ही करू शकता. आपल्या मसाला दाणीतून आपल्याला घ्यायची आहे आमचूर पावडर. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये ना मसाला डब्यामध्ये आमचूर पावडर असतेच असते. तर ती आमचूर पावडर तुम्हाला इकडे घ्यायची आहे. आता ही 2 पद्धतीने आपण याचा खरं तर वापर करू शकतो. जर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस पिळू शकता. असं केल्याने आपण जी तांब पितळीची भांडी स्वच्छ करतो ती लवकर काळी होत नाही जर आपण यामध्ये लिंबू वापरलं तर. पण सरळशा तुम्ही इकडे पाण्याचा वापर सुद्धा करू शकता. मी इकडे लिंबाचा वापर करत आहे. तर आमचूर पावडर ना ही आंबट असते आणि त्यामुळे तांब पितळीची भांडी ही निघण्यास मदत होत असते. पण हेही तेवढंच खरं आहे की जर तुम्हाला टेम्पररी हे वापरायचं तरच तुम्ही हे यूज करा. जर तुमच्याकडे तुम्हाला भरपूर भांडे स्वच्छ करायचे असेल तर अशा वेळेस ही आमचूर पावडर यूज करू नका. फक्त इमर्जन्सीच्या वेळेस तुम्ही हे नक्की क्लीन करण्यासाठी वापरू शकता. तर काय करायचं, अशा पद्धतीने स्वच्छ करायचं. तुम्हाला जर ही घट्ट पावडर वाटली तर थोडंसं पाणी टाकायचं आणि स्वच्छ करायचं. तुम्ही बघणार तांब पितळीची भांडी खूप स्वच्छ निघतात आणि मेन म्हणजे तुम्हाला जास्त तामझाम करायची गरज नाही. फक्त आमचूरची पावडर घ्यायची, त्यामध्ये पाणी मिसळायचं आहे आणि स्वच्छ करून घ्यायची आहे. ती घासणीची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही आहे. ही ट्रिक तुम्हाला खरंच खूप कामी येईल इमर्जन्सीला. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून घ्या. तुम्ही बघू शकता किती स्वच्छ निघाला आहे. पण हे क्लीन केल्यानंतर तुम्हाला डिशवॉश लिक्विडने किंवा भांड्याच्या साबणाने आधी स्वच्छ घासून घ्यायचं, कारण त्याचा जो काही आंबटसरती लेअर असते ना आमचूर पावडरची ती निघायला हवी. सो म्हणून तुम्हाला हे गोष्टी नक्की फॉलो करायच्या आहेत. चला
त्यानंतरची टीप बघूयात. उन्हाळा म्हटलं तर जसे कलिंगड बाजारामध्ये येतात तसेच आपले अंगूर सुद्धा बाजारामध्ये येतात आणि आपण असे बॉक्सेस घेतो. बऱ्याचदा हे अंगूर खाण्यासाठी सुद्धा तर चांगले आहेच आहे, पण आपण याचे अगदी कडकडीत ऊन असल्यामुळे याच्या घरच्या घरी तुम्ही मनुके सुद्धा तयार करू शकता. तुम्ही बघू शकता की जेव्हाही आपण द्राक्ष आणतो ना, तर हे सगळ्यात पहिले तसेच न खाता ते क्लीन करणं खूप गरजेचे आहे. त्यामुळे कधीही द्राक्ष आणले की सगळ्यात प्रथम ही प्रोसेस करायची. पाणी घ्यायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं आणि साधारणतः जेवढे अंगूर आहेत ते कमीत कमी 30 मिनिटासाठी तर ह्या पाण्यामध्ये ठेवायचं. तुम्ही बघणार अंगूरच्या वरती एक पांढरट लेयर असते, सो ती हे निघण्यास खूप मदत करते आणि नंतर तुम्हाला चोळून हे व्यवस्थितरित्या एखाद्या गाळणीमध्ये ठेवायचं आहे. स्ट्रेनर म्हणजे त्यामधलं पाणी निघून जाईल आणि नंतर तुम्ही द्राक्ष हे एन्जॉय करू शकता. सो ही टिप खूप बेसिक आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण यावरती सुद्धा केमिकल्स असतात. सो आपल्याला ते पांढरट जी लेयर आहे ना, अगदी पावडर असते, ती पूर्ण क्लीन करणं खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही हे अवश्य नक्की ट्राय करा. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी जणांना ही टिप तर माहिती असेल. मला असं वाटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून शेअर करत आहे. चला नंतरची टीप बघूया. तर बऱ्याचदा आपण गॅस शेगडी, गॅस ओटा सगळं काही साफ करतो. पण बऱ्याचदा आपलं जे काही गॅस असतो ना, त्याची फ्लेम जी आहे ना, ती पिवळसर होते. तर मग जर तुमच्या गॅसची फ्लेम ही पिवळसर होत असेल, तर त्याला 2 कारणं असतात. एक म्हणजे गॅस संपायला लागला तेव्हा ती पिवळसर होते किंवा मग तुमचे बर्नर हे अगदी साफ करण्यावरती आले आहेत, तेव्हा ती पिवळसर होते. जर तुम्ही आताच सिलेंडर नवीन लावलं असेल आणि तरी पिवळसर येत असेल ना गॅसची फ्लेम, तर अशा वेळेस बर्नर साफ करायचे. बर्नर साफ करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही. सरळ बेकिंग सोडा घ्यायचा, तो बर्नरवरती टाकायचा. डिशवॉश लिक्विड किंवा तुम्ही भांडी घासण्यासाठी जे साबण वापरता ते घ्यायचं. जुना टूथब्रश घ्यायचा आणि त्याने हे घासायचं. असं केलं की जी काही फ्लेम असते ना, ती एकदम ॲक्युरेट होऊन जाते. सो ही एकदम बेसिक टिप आहे, पण अशा पद्धतीने तुम्ही बर्नर साफ करा. आता बर्नर हे काळेचे पिवळे निघावे असं काही इम्पॉर्टंट नाहीये. त्याचा प्रत्येक जो काही होल आहे तो ओपन असणं खूप गरजेचं आहे. जर ओपन नसेल तर मग गॅस वाया जातो. तर अशा वेळेस असं जर तुम्ही केलं तर त्याचे जर होल बंद झाले असेल, ते सुद्धा निघतात आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हातावरती ना व्यवस्थितरित्या टॅप करायचं. असं जर तुम्ही केलं ना, तर त्या होलमधलं पाणी हे निघून जातं. आय होप ही टिप तुम्हाला खूप आवडेल आणि ही खूप महत्त्वाची आहे. गॅसची खूप बचत होते. चला मंडळी नंतरची टिप बघूयात. जर तुम्ही कलिंगड हे जे आहे आणलं असेल बाजारातून आणि तुम्हाला त्याच दिवशी ते खायचं नसेल आणि तुम्ही जर ते रूम टेम्परेचरवरती ठेवलं आणि त्याला साधारणतः 1 ते 2 दिवस झाले, तर सगळ्यात प्रथम एक चेक करायचं की त्यामधून काही पांढरट पाणी असं निघत नाही आहे ना, की त्यामधून काही स्मेल तर येत नाही ना. जर या दोन्हीही पैकी काही येत असेल तर ते न खाता सरळ फेकून द्यायचं. तुम्ही सुद्धा टेस्ट करायचं नाही किंवा जर ते अगदी मोठं 3 ते 5 किलोचं कलिंगड आहे, तरी सुद्धा ते असं पिवळट किंवा पांढरट निघालेलं आहे, तरी सुद्धा तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे. ते खराब झालेलं कलिंगड असतं आणि अशा वेळेस तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे या छोट्या-छोट्या पण बेसिक गोष्टी तुम्ही कलिंगड घेत असताना नक्की व्यवस्थित बघा. कारण आजकाल ह्या गोष्टी जास्त होत आहेत. त्यामुळे मी व्हिडिओज यावरती जास्त बनवत आहेत, जेणेकरून ते व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्प करतील. तुम्हालाच नाही तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कारण आता उन्हाळा सुरू झाला की कलिंगड आपल्या घरी रोज येत असतं. रोज आपण त्याचं सेवन करत असतो. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत हे नक्की शेअर करावं. हे कलिंगड जरी कच्चं असलं तरी पण यामधून स्मेल येत होता. पिवळसर असं कलिंगड होतं तुम्ही जर व्यवस्थित खालून बघितलं तर. त्यामुळे हे कलिंगड मी डायरेक्टली फेकून दिलेलं आहे. तर आजकाल जे आहे जरी लोकं म्हणत असतील की स्वस्त आहे, पण ते सगळ्यात पहिले तुम्ही बघून घ्या. नंतर देठाकडून जर कापून घेतलं तर अतिउत्तम. तेव्हा तुम्हाला नक्कीच समजून येईल की हे कलिंगड कसं आहे ते. हा व्हिडिओ आवडला असेल तर